नमस्कार मित्रांनो, नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण सहस्रकुंडला आलेले आहे मित्रांनो। तर पाहूया तिथला निसर्ग कसा आहे ते। सहस्रकुंड धबधबा हे एक निसर्गरम्य पर्यटन स्थळ आहे। मित्रांनो, सहस्रकुंड धबधबा संपूर्ण महाराष्ट्रातील प्रसिद्ध धबधब्यापैकी एक आहे। पावसाळ्यामध्ये बऱ्याच पर्यटकांना हा धबधबा खुणावत असतो। दरवर्षी या ठिकाणांना गर्दी करत असतात। तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो सहस्रकुंड धबधब्याबद्दल। मराठवाडा आणि विदर्भ यांच्या सीमेवर बसलेला या धबधब्याचा काही भाग यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात येतो। किनवट तालुक्यात येतो। मराठवाडा आणि विदर्भ यांचे विभाजन करणारा हा सहस्रकुंड धबधबा पैनगंगा या नदीवर बसलेला आहे। नांदेड आणि यवतमाळ बरोबर हा धबधबा महाराष्ट्रातील सर्वात आकर्षित करणारा धबधबा आहे। 30 ते 40 फूट या अंतरावर कोसळणारा हा धबधबा ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान पर्यटकांची गर्दी करत असतात। मराठवाडा आणि विदर्भ सरहद्दीवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीवर भगवान परशुरामने बाण मारून सहस्रकुंड धबधब्याची निर्मिती केली असे म्हटले जाते। सध्या तरी मासोळ्या पकडत आहेत काका। सगळ्या प्रकारच्या मासोळ्या भेटतात मित्रांनो। आता एक मासोळी पकडली। तो हात पाणी आहे। सहस्रकुंडची एक खासियत आहे की इथं नेहमी पाणी राहते। चाहे ते उन्हाळा हो या हिवाळा, मस्त निसर्ग आहे सहस्रकुंडचा। मित्रांनो, या झाडाचं नाव काय आहे ते कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा। मला पण माहिती नाही आहे। काठी पण आहे त्याला, पण चांगला दिसत आहे, हिरवगार आहे। खूपच छान आहे, पाणी आलेलं आहे।